पलीकडे आहे स्टँड. आज ड्रोनच्या सहाय्याने फवारणीचं एक प्रात्यक्षिक आहे. मकाचं पीक आहे. साधारणपणे एक 1.5 महिना वयाची मका दिसते. बरीचशी किडली पण. आणि हे एक प्रात्यक्षिक बघूया. सर्व शेतकऱ्यांना याची माहिती होईल. ड्रोनच्या मालकांचा नंबर देखील घेऊ आपण. पाणी आणलं. 10 लिटर पाणी लागते. एकराला 8 लिटर मध्ये होत आहे. एकराला 8 लिटर. दर पिकाचं ते औषध वेगळं असणार आहे की नाही. मालकाने जे सांगितलं औषध ते आपण फवारूया. अरे बापरे, त्यात ते हे आहे काय ते कंट्रोल. हां, पाणी दिसते सगळं. ड्रोनच्या सहाय्याने मक्याची फवारणी करायची आहे. हा एक प्लॉट आहे. तर या ड्रोनविषयी काय फायदा होतो शेतकऱ्यांना, याचा भविष्यामध्ये फायदा होईल. तर ड्रोनचे मालक आहेत. मालक नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव समाधान महावीर चोरगडे, राहणार वडगाव काठी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. मी ड्रोन. हां, आणि मोबाईल नंबर पण सांगा. 7020-01-03-89. हां, तर मालकांना संपर्क करू शकता तुमच्या मक्याची किंवा काही फवारणी असेल शेतामध्ये. तर ह्या फवारणीविषयी आपण आणखी समजून घेऊया की मशीन कोणकोणत्या पिकावर फवारणी करते, त्याचा रेट काय असतो, किती वेळ लागतो, ह्याचा काय फायदा होतो. आपल्या पारंपरिक फवारणी आहेत आणि या मशीनच्या सहाय्याने फवारणी केल्यावर शेतकऱ्यांचा काय फायदा होईल हे आपण त्यांच्याकडून एकदा जाणून घेऊया. तर मालक, या मशीनविषयी का शेतकऱ्यांनी वापरावं किंवा काय तुम्ही सुविधा देताय हे याविषयी थोडं सांगा, थोडक्यात सांगा. पहिल्यांदा शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की ड्रोन ही तंत्रज्ञान परदेशातनं आलेलं आहे. त्याच्यामुळं पाण्याची बचत, वेळेची बचत आणि पैशाची बचत होते. आणि ड्रोनची फवारणी सूक्ष्म तुषार असते. त्याच्यामुळे प्रत्येक पानावर त्याचं बोंड पडतंय. आपल्या पाठीवरल्या पंपावरचं बोंड मोठं असतं, त्याचं बारीक असतं. त्याच्यामुळं प्रत्येक पीक लवकर आकर्षक करून घेते आणि शेतकऱ्याला त्याचा चांगला रिझल्ट येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 लिटरमध्ये 1 एकर रान होतंय. हां, 8 लिटर औषधामध्ये 1 एकर रान पूर्ण होते. याला वेळ किती लागणार तर 1 एकराला? 7 मिनिटं लागते 1 एकराला. केवळ 7 मिनिटामध्ये 1 एकराची फवारणी होते. अरे वा, खूप छान. आणखी माहिती काय सांगाल मशीन विषयी? पीक म्हणलं तर आपण कोथिंबिरीपासून ऊसपर्यंत फवारू शकता आणि फवारलंय बी. कोथिंबीरचं पीक असेल, भाज्या, फळभाज्या असलेल्या आणि सोयाबीन, तूर, मका, ऊस ही पिकं आपण फवारतोच. बरोबर. आणि साधारणपणे हे फवारणीला जे तुमचं मशीनचं चार्जेस आहे किंवा काय भाडं जे असेल किंवा तुमची काय हजेरी किंवा मेंटेनन्स, याचं तुम्ही चार्जेस काय लावताय ते पण थोडक्यात सांगता. पण आपण एकरी 700 रुपये शेतकऱ्याला बी परवडावं, 700 रुपये ठेवलं आहे. आणि शेतकऱ्याला बी औषधाची बचत होते. समजा 1 एकराचं शेतकऱ्यानं जर औषध आणलं तर त्याच्यामध्ये 1.5 ते 1.25-2 एकरान कव्हर करते. अरे वा, खूप छान. तर थोडक्यात त्यांनी त्यांच्या कामाविषयी माहिती सांगितलीच आहे. तर आता फवारणी करायची आहे, औषध बनवायचं आहे, तर ते पण आपण जाणून घेऊया. 10 लिटरला औषध टाकायला, त्याच्यामुळे ते औषध स्ट्रॉंग होते जास्त. बरोबर. आता हे मशीन ऑपरेटर करताय तुम्ही, तर याचं ते वर घ्यायचं, खाली घ्यायचं, याचं कंट्रोलिंग साधारणतः कसं करताय? या रिमोटवर आहे. त्या रिमोटचे चार्जिंग रिमोट आहे. हां, त्याला शेल असतात काय? नाही, चार्जर असतं. हा, बॅटरी असते. हे GPS आहे म्हणून आहे. बरोबर. रिमोटचं सगळं. तर औषधं पण इथं आले. तर हे औषध बनवायचे आहेत आता.
03 89. औषधे हे मालकांनी यांच्या रिझल्टनुसार किंवा त्यांच्या सोयीने आणलेले आहेत. आपण आपल्या सोयीने औषधं वापरू शकतो. जे रिझल्ट आपल्याला बेस्ट आहे त्यानुसार औषधं आपण वापरायचे आहेत. मशीन खूप छान काम करतं आहे. आपण आता बघूयाच. तुमच्या इथे कोण नाही पाहून कोण आहे हे मारलं होतं प्रॉब्लेम चाकू आहे का जाताना फार जागेवर थांबली बघा सगळी चांगला. औषध बनवणे चालू आहे. पुढे इकडे दे बाहेर मी काटते तुम्ही घेतो नाही नॉमानेचं फवारलो त्यांनी म्हणजे 200-300 पण शेती आता कॉल केलं म्हणजे तुम्ही नुसतं गावाच्या बाहेर मामा म्हणजे माका 300 एवढ्या अडचणी मारतच नाही. आता तुम्ही 2-3 फोन आल्यात म्हणलं वाट बोलतो काय उतरायला जागा सगळ्यात काय प्रॉब्लेम आला तर फास्ट उतरायला तर येते ना साईडला कुठे तरी उतरायला जागा टाकात बाकी किती मिनिट पाण्याला मोजायला खाली त्याला हे मार्किंग असेल की बकेट विसळून घेतल्या. चाळणी वगैरेची गरज नाही ना. लागते चाळणी घरी राहिल्यामुळे सुरुवातीला फिरायला त्याला जागा पाहिजे का. आणि उतरताना बी जागा पाहिजे कारण ते हा बरोबर एवढ्या जागेत अशक्य होतं सगळं
बघितलं की मागं खाली बघून हे कर. दीदी मागं सरक. ते जीपीएस सेट करते का? बरं. मग या इकडे सगळं लय अंतर कमी आहे तर का मग औषध बंद असलं की थांबतो पाच वाटते साडे बरोबर तरी एवढं पात्र शिराळे औषध हलवायचं का जरा डब्यातलं बरं होईल शावचं आणलं का असं प्रॉब्लेम सांगते आपलं लक्ष नसलं तर ते चालतं ना सर का माग चला. हा सारखा मागे सारखा हे बाई सारखा मागे या सगळं लांबून दिसतं इकडे 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 या मागे सगळेच या मागे दोन्ही सारखा मागं सारखा
नाही आता बंद आहे दिवस पडले नाही डायरेक्ट आहे ते लाईन स्टेशन. आता पुढे आता काय काळजी पण मग आता ते करते कवर. हा रवी आपलं पेट्रोल पंपावर नव्हतं काम करायचं ड्रोनच्या सहाय्याने अतिशय सुंदर फवारणी या ठिकाणी चालू आहे. शेतातील पीक कितीही उंच झालं तरी ड्रोन उंचावर जाऊन फवारणी करू शकतो. माणसाच्या सहाय्याने अशी फवारणी करता येत नाही.
घरात